गाईज आज आहे माझा बेत पापड बनवायचा. मी तुम्हाला दाखवणार आहे. हे आहेत पालकचे पापड. तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल पालकचे पापड हे काय असतं, असा पण प्रकार आहे. तर मी ट्राय करते. मी पण यूट्यूबला बघितलं आहे, पण मी ट्राय केलं आहे. आणि पापडचं जे बॅटर असतं ते होत आलं, तयार होत आलं. ह्याच्यामध्ये मी काय काय टाकलं मी तुम्हाला सांगते आता. ह्याच्यामध्ये मी पालक तर आहेच, त्याच्याबरोबर रवा आहे. रवा म्हणजे सुजी. आणि तुम्हाला माहिती असेल शाबू तांदूळ. शाबू तांदूळला हिंदीमध्ये काय बोलतात मला माहिती नाही, आय डोंट नो. तर शाबू तांदूळ आणि काय टाकलं आहे मी, हां बस एवढंच टाकलं आहे. रवा, पालक, शाबू तांदूळ आणि त्याच्यामध्ये पापड खार टाकला अर्धा चम्मच आणि अर्धा चम्मच मीठ. आणि आता मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे, हे आहे तीळ व्हाईट आणि ओवा अजवाईन आणि थोडीशी हिरवी मिरची असते ना ती टाकायची टेचून अशी आपण, म्हणजे वाटून थोडीशी, म्हणजे 2-4 मिरच्या, जास्त तिखट करायचं नाही. आणि हे पूर्ण बॅटर तयार करायचं आहे. आणि पुढे काय करायचं ते मी दाखवते तुम्हाला. तर हे आहे मिरचीची पेस्ट, अशी मी केलेली आहे अशा प्रकारे. आणि हे तीळ आणि ओवा. सोपी पद्धत आहे गाईस, म्हणजे तुम्ही इझिली बनवू शकता. आणि ह्याला म्हणजे काय महत्त्वाचं आहे की याला उन्हात नाही तुम्ही सुकवायचं आहे. हे तुम्ही घरीच म्हणजे सुकू शकता. एक दिवस पूर्ण घरी सुकवायचं आणि नंतर जेव्हा थोडेसे पापड म्हणजे सुकतील तेव्हा मग उन्हात सुकवा तुम्ही. 2-3 दिवस कडक उन्हामध्ये सुकवा आणि मग स्टोअर करा, ते वर्षभर राहणार. त्यामुळे मला थोडं इझी वाटलं, कारण की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आपल्या प्रत्येकाला प्रॉब्लेम असतात की म्हणजे मुंबई ठिकाणी जागा नाहीच आहे बाहेर, तर आपण सुकवायचा प्रॉब्लेम म्हणून आपण पापड बनवत नाही मोस्ट ऑफ. तर हे एकदम इझी प्रकार आहे की तुम्ही घरी सुकू शकता. घरी सुकून आणि मग सुकल्यानंतर थोडे सुकल्यानंतर तुम्ही परातीत किंवा टपामध्ये टोपात कशात पण काढून एकदम असं बाहेर कुठेही आपल्याला थोडीफार टेरेसवर पण नेऊन तुम्ही थोडं ऊन दिलं 1-2 तास 2-3 दिवस, तर तुमचे आरामात पापड एकदम मस्त होतील, चविष्ट असे. म्हणजे आपण बाहेर जाऊन विकत घेतो, तर आपण घरी पण ट्राय करून बघितलं पाहिजे ज्याला वेळ असेल. तर मी दाखवलेली आहे अशी पापडची रेसिपी तुम्हाला. तर गाईस पापड बनत आहेत आता. मी तर पहिलं कॉलेजवरून आले, मला वाटलं कारल्याचे पापड आहेत. मग नंतर मम्मीने सांगितलं कारलं नाही, पालक आहे पालक. कारल्याचे पापड कोण खाणार नाही, खात असतील कारल्याचे पापड. त्यांना कडू आवडत असेल माझ्यासारखी, मला कसं आवडतं. आणि इझी आहे गाईस, काय एवढं हे नाही. तुम्हाला तर दाखवलं मी रेसिपी. कापायला पण काय नाही, असं टाकायचं आणि गोल फिरवायचं बस. एकदम इझिली होते ते, काहीच करावं लागत नाही त्याला. The next day. हाय गाईस, तर तुम्हाला माहिती आहे काल मी पापड बनवलेले आणि पापड सुकत घातले होते घरात. आज आम्ही बाहेर घातले, ते पण तुम्हाला दाखवते. आणि पापड बनवणं खरंच सोपी गोष्ट नाही आहे, कारण की आम्ही एक्सपिरियन्स केला तेव्हा आम्हाला कळलं की पापडाला पण त्रास होतो बनवताना. कारण की आम्ही काल बनवलं, अर्धं झालं, पण आज उन्हामध्ये आम्हाला, तपत्या उन्हामध्ये तुम्हाला दाखवते किती तप्त ऊन आहे बघा. त्या कडक उन्हामध्ये आम्ही येऊन उभी राहिले आणि आमचे पापड सुकत आहेत, त्याची काळजी घेण्यासाठी. आमचाच पापड झाला. हां, आज आमचाच पापड झाला. तुम्हाला दाखवतो का काळजी घ्यायला. कारण इकडे कुठे गेला तो, इकडे मोठे मोठे उंदीर फिरत आहेत आणि त्यांनी आमचा पापड खाऊ नये किंवा कावळ्याने आमचे पापड खाऊ नये म्हणून आम्ही गरम गरम उन्हामध्ये येऊन पापडांबरोबर आम्ही पण शेकतो. तर तुम्हाला दाखवतो पापड. काल पापड भरपूर होते, आज पापड थोडेसे झाले चुकून. दाखवा त्यांना पापड. तर हे बघा गाईस, पापड आपले चांगले झालेले आहेत, कुरकुरीत आणि सुकले पण आहेत एकदम कडकडीत. कडकडीत सुकले एकदम मस्त सुकले द्या. नाही झाले पापड, मेहनत फुकट नाही गेली गाईज आपली. मला वाटलेलं काल मी खूप सॅड झालेली. काल पापड बनवले आणि आज पण काहीतरी बनवलंय मम्मीने, ते घरी जाऊन दाखवते तुम्हाला. चला, आम्ही रोज आता तेच करतोय, एक वस्तू का बनवतोय. मुलं काय, शीतल बोलते मम्मी तू काय रोज रेसिपी ब्लॉग टाकणार आहेस का. गाईज बघा मी आज काय बनवलंय. आज आहे खोबऱ्याची वडी. सगळ्याला खूप आवडते आणि खूप सोपी रेसिपी आहे. ही रेसिपी मी ऑलरेडी माझ्या ब्लॉगमध्ये दिली आहे,
तर तुम्ही पाठीमागे जाऊन मध्ये ब्लॉग बघा, तुम्हाला ही रेसिपी मिळेल. आणि खूप इझी आहे आणि खूप छान आणि एवढं टेस्टी होतात ना, तुम्ही एका तुम्ही करून नक्की बघा. आणि हार्डलीला 15-20 मिनटं लागतात बनवायला. खोबरं किसायला थोडा टाईम लागतो, पण बनवायला 10-15 मिनटात 20 मिनटात होतो. तर ट्राय करा नक्की. Later that same evening. हॅलो, काय काय पण सुरू नाही. हॅलो, कुठे आहेस तू? वाजले किती? 7 वाजता येतेस तू घरी? या 7:30 8 होत आले, 8 वाजले. रोज तू 7ला येतेस. हा, कोण भेटलं? मनीषा? अरे सांगायचं ना फोन करून मला, मी इथे टेन्शनमध्ये आले ना किती. म्हटलं पोर गेलं कुठे? रोज 7 वाजता 7:15 येतं घरी आपलं. हां, तेच ना, समजत नाही तुम्हाला. पण आई वडील बिचारे ते लोक सकाळी जाता, मग येईपर्यंत आम्हाला टेन्शन असतं आई वडिलांना, कधी येत आहे कधी नाही. हा ठीक आहे, चालेल, ये लवकर. हां हां, बाय. असं कोण कोण करतं बघा. अंकिताने आज फर्स्ट टाईम केलं. फ्रेंड भेटली, विसरून गेली की घरी फोन करून सांगितलं पाहिजे. तर प्लीज कमेंट मला करा, की कोण करत पण असेल किंवा जे मम्मी असतील त्यांनी पण सांगा मला कमेंट्स करून की आमची मुलं अशी करतात, किंवा मुलं असतील त्यांनी पण कमेंट्स करा. आणि फक्त तुमच्याकडे एक रिक्वेस्ट आहे, कुठे पण जा पण मम्मी पप्पांना कॉल करून नक्की सांगा, कारण की ते तुमची वाट बघत असतात आणि मग त्यांना टेन्शन येतं. ऑब्व्हियसली टेन्शन येणारच, कारण की तुम्हाला माहिती माहोल कसा आहे सगळीकडे. मम्मी आता मला किती ओरडली आहे, कारण मी मम्मीला सांगितलंच नाही. मी एवढ्या वेळ माझ्या फ्रेंडसोबत बोलत उभी होती आणि मम्मीला फोन करायचाच विसरली त्याच्यामध्येच. आणि मम्मीला कॉल करून सांगितलं पण नाही की मी थांबले आहे, कारण रोज मी ऑफिसमधून निघाल्यावर कॉल करते, तो रोजप्रमाणे केलेला. पण मध्ये ब्रेक घेतला आणि थांबले, अर्धा तास झाला लेट. रोज मी 7ला पोचते घरी, आज पोचले नाही म्हणून मम्मीचा कॉल आला की कुठे राहिली, अजून आली का नाही. मम्मीचा पण बरोबर आहे, रागवला पाहिजेच, कारण रोज पोचते त्या टायमिंगवर, पोचली नाही तर ओरडणारच, रागवणारच. मग तुम्ही तसं नेहमी बघताय मम्मीने फ्रेंडली आहे किती, पण मम्मी रागवते पण तेवढीच आमची म्हणजे. आणि ती बॉस होते कारण आमच्या घरात, तर ती रागवणारच. आणि मम्मीचा हक्क पण बनतो रागवायचा, कारण माझी चुकी होती. तर चला आता घरी जाऊया. Several days later. तर गाईस, तुम्ही बघितलात मम्मी आणि शीतलने पापड बनवलेले घरी, होममेड, फर्स्ट टाईम. आणि मम्मीने काहीतरी नवीन बनवले, तर आज ते आपण टेस्ट करणार आहे. आणि आज स्पेशल जेवण पण बनलं आहे, पंचपक्वान्न टाईप, ते पण खायचे. चला आता दाखवते तुम्हाला जेवण काय काय आज. हे बघा आजचं स्पेशल जेवण, 5 पक्वान्न. आणि हे त्या दिवशी बनवलेलं पापड. आज के मेहमान नहीं है ये लोग, घरवाले लोग. पापड टेस्ट करायला बोलावलंय वाटतं मम्मीने सगळ्यांना. करायला विचार, शीतलला विचार कसं आहे. कसा आहे पापड? पापड आवडला की नाही? कोणाला बोलायचं काय त्यांना काय करणार. पप्पा तुम्हाला साबुदाणा, रवा रवा रवा, पालकची पण टेस्ट येते. आणि पालकचं मेन आहे. स्वतःच्याच कपड्यांना घाबरते. नाही, पापड आले, तू खाल्लंच ना, ते बुडून आलं थोडंसं. तर चला आता जेवूया.